बातमी आहे राजकारणामधून। खासदारकी सोडावी लागणार असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी या नाराज असल्याची सध्या चर्चा रंगली आहे। आता तर याचवरून शिवसेनेच्या दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये वाद वाढल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जाऊ लागलंय। हे दोन नेते आहेत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे। अर्थात ठाकरे सेनेचे नेते आणि खुद्द संजय राऊत हे सगळे दावे फेटाळतायत। असं असलं तरी महायुतीला मात्र या निमित्तानं ठाकरेंवरती टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे। आदित्य ठाकरेंची बदनामी करणं, उद्धवजी ठाकरे यांची बदनामी करणं याचं काम संजय राऊत यांच्या गटाकडनं सुरू आहे। माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कसले मतभेद असणार? ते आपापसात भांडो, माऱ्या करो, एकमेकाच्या झिंज्या उपटो, एकमेकाचे कॉलर पकडो, त्यांना लखलाप। ज्यांनी कुणी तुम्हाला सांगितलं ना त्याला समोर आणा। माझं तर म्हणणं आहे, ज्यांनी कुणी तुम्हाला सांगितलं त्याला समोर आणि धाडसानं समोर जायला सांगायचं। महाविकास आघाडीला मिळालेल्या राज्यसभेच्या एकमेव जागेवर पाणी सोडावं लागलं आणि तेव्हापासून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काहीतरी बिनसल्याची कुजबूज राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती। गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत खासदारकीच्या तिकिटावरून नाराजी बाहेर आल्याचं बोललं जात आहे। संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांचं नाव कसं घेतलं असं म्हणत मावळत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आग पाकड केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि आता याच मुद्द्यावरून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यात देखील बिनसल्याची चर्चा आहे। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। ठाकरेंना कोंडीत पकडण्याची ही संधी महायुतीचे नेते सोडणं शक्य नाही, झालंही तसंच। ही जर गोष्ट खरी असेल तर मला वाटतं याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यायला पाहिजे। या सर्व गोष्टी जर घडल्या असतील तर आतापर्यंत जो एकनाथ शिंदे साहेबांनी जे बंड केलं आणि अन्यायाविरुद्ध जी न्याय स्वतःहून जो न्याय घेतला, त्यावेळी संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करत होते, आता तीच भूमिका संजय राऊत यांनी घ्यायला पाहिजे। उभाटा गटामध्ये ठाकरे गट विरुद्ध राऊत गट असं द्वंद्व रंगलंय आणि हा सामना येणाऱ्या काळामध्ये आणखी रंगात येणार आहे। आत्तापासनं आदित्य ठाकरेंची बदनामी करणं, उद्धवजी ठाकरे यांची बदनामी करणं याचं काम संजय राऊत यांच्या गटाकडनं सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राऊत गट विरुद्ध ठाकरे गट हा सामना अधिक रंगतदार होईल। कारण सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि खासदारकीसाठी संजय राऊत कुठल्याही थराला जाऊ शकतात। एवढंच नव्हे तर आदित्य ठाकरेंशी झालेल्या वादामुळे राऊतांना पुन्हा खासदारकीचं तिकीट मिळणं अवघड झाल्याचं महायुतीचे नेते खासगीत बोलू लागलेत। मात्र आपल्या पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचं सांगत आपण खासदार व्हायला पक्षात आलो नसल्याचा पलटवार राऊतांनी केलाय। माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कसले मतभेद असणार? बघा, तुम्ही ज्या प्रकारच्या बातम्या छापताय, कोणीतरी माझ्याशी या विषयावर एक साधा फोन करून विचारलं का? किंवा आदित्य ठाकरे यांना विचारलं का? मुळात जी बैठक झाली असं म्हणतात, त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो। मी दिल्लीमध्ये माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो। मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो, आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेच्या खासदार व्हायला आलो नाही। तर राज्यसभेवरती कोण जाणार याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असं सांगत पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। ज्यांनी कुणी तुम्हाला सांगितलं ना त्याला समोर आणा। माझं तर म्हणणं आहे, ज्यांनी कुणी तुम्हाला सांगितलं त्याला समोर आणि धाडसानं समोर जायला सांगायचं। असं वक्तव्य आदरणीय उद्धवजींनी त्या बैठकीत केलं का? त्यांनी पण नाही ना केलं। काय संबंध? मला वाटतं असे निर्णय उद्धव साहेबच करणार ना, पक्षप्रमुख कोण आहेत? दोन ज्येष्ठ नेत्यांमधल्या या कथित वादावरून ठाकरेंच्या शिवसेनेला टोले लागवण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोडली नाही। आता त्यांचा पक्ष
हा इतका छोटा झालेला आहे की तिथे काय चालतं याच्याकडे लक्ष देण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. त्याच्यामुळे ते आपापसात भांडो, माऱ्या करो, एकमेकाच्या झिंजा उपटो, एकमेकाचे कॉलर पकडो, त्यांना लखलाभ आम्हाला महाराष्ट्र चालवायचा आहे. स्वतः मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंच्या पक्षात सर्वात मोठी फूट पडल्याचा इतिहास आहे. आता तर विरोधी पक्षामध्ये आणि त्यातही विधानसभा आमदारांचा नीचांक असताना पक्षात उठलेलं हे कथित वादळ मातोश्रीच्या 4 भिंतींमध्ये ठेवण्यात ठाकरे यशस्वी ठरतात की या वादळाला आणखी हवा देऊन शिवसेना कमकुवत करण्यात महायुतीला यश मिळणार, हे येणारा काळ ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.